आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते चांदई एक्को येथे तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीचे अनावरण. केदारखेडा प्रतिनिधी बी.के. दसाळ, भोकरदन तालुक्यातील चांदई एक्को येथे तथागत गौतम बुद्ध प्रवेशद्वारावरील तथागत गौतम बुद्ध यांच्या भव्य मूर्तीचा अनावरण सोहळा जालना विधानसभेचे आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते अत्यंत उत्साही आणि मंगलमय वातावरणात संपन्न झाला. या सोहळ्याप्रसंगी उपस्थितांना संबोधित करताना आमदार नारायण कुचे म्हणाले, तथागत गौतम बुद्ध यांच्या विचारांचा आदर्श समाजाला समता, बंधुता, शांतता आणि मानवतेचा महान संदेश देणारा आहे. आजच्या काळात त्यांच्या विचारांची प्रासंगिकता अधिक वाढली आहे. बुद्ध विचारांचा वारसा जपत समाजात ऐक्य आणि प्रगतीचा मार्ग अधिक बळकट करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्रितपणे कार्य करणे गरजेचे आहे. या प्रसंगी त्यांनी उपस्थित सर्व समाजबांधव व नागरिकांना मनापासून शुभेच्छा दिल्या आणि या भव्य सोहळ्याचे नेटके नियोजन करणाऱ्या आयोजकांचे मनपूर्वक अभिनंदन केले. बुद्धांचे विचार समाजाला समता, शांतता आणि मानवतेचा संदेश देणारे आहेत. हा वारसा जपत आपण सर्वांनी एकत्र येऊन समाजाच्या प्रगतीसाठी कार्य करावे. आमदार नारायण कुचे. मान्यवरांची मोठी उपस्थिती. या ऐतिहासिक आणि भव्य सोहळ्याला परिसरातील अनेक प्रतिष्ठित नागरिक आणि लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये प्रामुख्याने प्रमुख उपस्थिती सुदाम सदाशिवे, माधवराव हिवाळे, कैलासराव पुंगळे, रामेश्वर सोनवणे, जगन पवार, नारायण पवार, राहुल दरग, रामदास तळेकर, अण्णासाहेब ढाकणे, नानासाहेब ढाकणे, साहेबराव ठोंबरे, शरद पवार. ग्रामस्थ व आयोजक फकीरबा गंगावणे, प्रभाकर गंगावणे, मधुकर गंगावणे, माजी सरपंच सचिन गंगावणे, अंकुश गंगावणे, रावसाहेब घोरपडे, राजू मुळे. या कार्यक्रमाला चांदई एक्को व केदारखेडा परिसरातील समाजबांधव, महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण परिसर बुद्धवंदना आणि जयघोषाने भक्तिमय झाला होता.